हाय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू वाय अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम्स ऑन एजेस या टॉपिकचे अजून काही क्वेश्चन्स. ठीक आहे, तर बघा बेटा, मागच्या क्लासमध्ये आपण 20 क्वेश्चन पर्यंत सॉल्व्ह केलेले आहेत प्रॉब्लेम्स ऑन एजेस या टॉपिकचे क्वेश्चन. तर यामध्ये अजून आपण जे वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, आजचा पहिला क्वेश्चन काय आहे, तर फादर इज एज्ड 3 times more than his son असं म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये. फादरचं जे एज आहे ते 3 times मोर आहे दॅन हिज सन. ठीक आहे, तर 3 times मोर म्हटलेलं आहे या ठिकाणी बेटा. तर या ठिकाणी खूप महत्वाचा आहे हा क्वेश्चन, कारण आपण 3 times म्हटल्यानंतर 3x असं घेतो, पण या ठिकाणी 3 times मोर म्हटलेलं आहे. तर मोर म्हटल्यानंतर काय येईल पहा, तर आपण जर सपोज केलं प्रेझेंट एज ऑफ सन. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा आपण सपोज करूया प्रेझेंट एज ऑफ सन. प्रेझेंट एज ऑफ सन आपण या ठिकाणी x कन्सिडर करूया. ठीक आहे, तर आता या प्रेझेंट एजचं 3 times काय होईल बेटा, 3x. तर 3x नी जास्त आहे फादरच एज मुलाच्या. ठीक आहे, तर प्रेझेंट एज ऑफ फादर या ठिकाणी काय मिळणार आहे पहा आपल्याला. प्रेझेंट एज ऑफ फादर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे x प्लस 3x. ओके, x प्लस 3x, कारण 3x नी मोर आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी प्रेझेंट एज ऑफ फादर आपल्याला मिळणार आहे 4x. ठीक आहे, 4x. ते त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे पहा क्वेश्चन मध्ये, आफ्टर 8 years ही वुड बी 2.5 times ऑफ रोनिट्स एज. ओके, तर आता पहा आफ्टर 8 years या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे. आफ्टर 8 years काय व्हायले पहा या ठिकाणी, एज ऑफ फादर जे आहे ते 2.5 times म्हणजे 5/2 times आपण या ठिकाणी लिहू शकतो. 5/2 times ऑफ रोनिस एज. रोनित हा त्याचा मुलगा आहे. ठीक आहे, तर रोनितचं प्रेझेंट एज काय होतं बेटा, x होतं. तर आफ्टर 8 years काय होणार आहे, रोनितचं एज x प्लस 8 होईल या ठिकाणी. ठीक आहे, तर एज ऑफ फादर काय होतं, प्रेझेंट एज 4x. तर आपण या ठिकाणी पुट करूया आफ्टर 8 years काय होईल, फादरचं एज 4x प्लस 8 इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळणार आहे 5/2 x प्लस 8. ठीक आहे, हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. तर या इक्वेशनला आपण सॉल्व्ह करूया. हे दोन जे आहे डिनॉमिनेटर मध्ये आहे, इकडे येऊन काय होईल बेटा, न्यूमरेटर मध्ये जाईल. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा 2 ब्रॅकेट मध्ये काय राहील, 4x प्लस 8 इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 5 ब्रॅकेट मध्ये x प्लस 8. ठीक आहे, तर याला आपण सॉल्व्ह करूया. हे दोघांना मल्टिप्लाय होईल या ब्रॅकेट मध्ये, 5 या दोघांना मल्टिप्लाय होईल. तर या ठिकाणी पहा 2 × 4 8x प्लस 2 × 8 16 इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 5x प्लस 40. तर आपण या ठिकाणी 16 तिकडे जाऊन आपलं मायनस होईल, 5x इकडे येऊन काय होईल, परत इकडे येऊन मायनस होईल. तर 8x मायनस 5x डायरेक्टली लिहितो मी या ठिकाणी. 3x इज इक्वल टू या ठिकाणी काय होईल बेटा, 24. तर या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 24 डिवायडेड बाय 3. तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 8. x ची व्हॅल्यू 8 मिळाल्यानंतर त्यांनी काय विचारलेलं आहे पहा क्वेश्चन मध्ये, हाऊ आफ्टर फर्दर 8 years हाऊ मेनी टाइम्स ही वुड बी ऑफ रोनिट्स एज. ही वुड बी म्हणजे काय, फादर वुड बी. तर फादर हे 8 वर्षानंतर हे किती टाइम्स होणार आहेत मुलाच्या एजच्या. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी पाहूया. पहिल्यांदा आपण काय प्रेझेंट एजेस काढूया या एक्सच्या व्हॅल्यूवरून. एक्स म्हणजेच काय, प्रेझेंट एज ऑफ रोनित सन. ठीक आहे, त्याचं एज आपल्याला मिळालंय 8 years आणि फादरचं प्रेझेंट एज आपल्याला या ठिकाणी काय मिळेल, 4 × 8 दॅट इज 32 years. ओके, तर हे त्यांचे प्रेझेंट एजेस आपल्याला मिळाले. आता आपण पाहूया आफ्टर 8 years काय या ठिकाणी यांचे एजेस होतील ते पाहूया आपण. ठीक आहे, आफ्टर 8 years लेट अस सी.
आफ्टर 8 इयर्स या ठिकाणी काय होणार आहे पहा, आफ्टर 8 इयर्स, ठीक आहे, एज ऑफ सन इज इक्वल टू आफ्टर 8 इयर्स, पहा बेटा ही कंडिशन दिली होती. आफ्टर फर्दर 8 इयर्स म्हणलेलं आहे. फर्दर 8 इयर्स म्हणजे अजून पुढच्या 8 वर्षानंतर. तर या ठिकाणी आपल्याला टोटल काय या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल, आफ्टर 16 इयर्स, कारण 8 वर्षानंतर परत अजून 8 वर्ष म्हणलेलं आहे. तर आपल्याला आफ्टर 16 इयर्स या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. एज ऑफ सन या ठिकाणी प्रेझेंट एज आपलं काय बेटा 8 प्लस 16 काय होणार आहे 24 इयर्स. आणि एज ऑफ फादर या ठिकाणी काय पहा, एज ऑफ फादर प्रेझेंट मध्ये 32 आहे, ठीक आहे. एज ऑफ फादर प्रेझेंट मध्ये 32 आहे. 32 प्लस आपल्याला काय करावं लागेल 32 प्लस 16 तर या ठिकाणी काय होणार आहे 48 इयर्स. एज ऑफ फादर आफ्टर 16 इयर्स म्हणजे आफ्टर 8 इयर आणि फर्दर आफ्टर 8 इयर या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टोटल किती वर्षानंतरचा विचार करावा लागेल, आफ्टर 16 इयरचा विचार करावा लागेल, ठीक आहे. तर आता पहा, तर एज ऑफ फादर, सन अँड फादर, ठीक आहे, यांचा जर रेशो घेतला आपण तर सनचे एज आपल्याला 24 मिळाले, फादरचं 48, तर हा रेशो आपल्याला काय येणार आहे 1/2. म्हणजे फादर हे किती टाइम्स आहेत बेटा 2 टाइम्स आहेत, ठीक आहे. रोनिसच्या एजच्या 2 टाइम्स आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आन्सर, ठीक आहे. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी अनदर क्वेश्चन, ठीक आहे. तर या आजच्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपला काय आलेला आहे 2 टाइम्स, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, द सम ऑफ एजेस ऑफ 5 चिल्ड्रन born at the intervals of 3 years each is 50 years. तर पहा बेटा 5 चिल्ड्रन्स आहेत या ठिकाणी आणि प्रत्येक चिल्ड्रन हे 3 वर्षानंतरच्या गॅपनी जन्मलेला आहे, ठीक आहे. तर त्यांचं सम दिलेलं आहे, इज म्हणलेलं आहे, ठीक आहे. आणि इज म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे सम प्रेझेंट मधलं एजेसचं दिलेलं आहे. प्रेझेंट एजेसचं सम दिलेलं आहे त्यांचं, ठीक आहे 50 इयर्स. तर त्यांनी असं विचारलेलं आहे व्हॉट इज द एज ऑफ यंगेस्ट चाइल्ड, ठीक आहे. आपण याला ऑप्शन वरून पण आपण सॉल्व करू शकतो आणि बाय मेथड पण आपण सॉल्व करू शकतो. तर आपण सपोज करूया, या ठिकाणी पहा, सपोज करू एज ऑफ यंगेस्ट चाइल्ड प्रेझेंट एज इन प्रेझेंट, आपण प्रेझेंट मध्येच विचार करणार आहोत या ठिकाणी. प्रेझेंट मध्ये एज ऑफ यंगेस्ट चाइल्ड, एज ऑफ यंगेस्ट चाइल्डचा आपण एज आपण एक्स कन्सिडर करूया, ठीक आहे. तर त्यापेक्षा मोठा जो चिल्ड्रन असणार आहे त्याचं एज काय असेल, तर एजेस ऑफ 5 चिल्ड्रन काय होतील पहा रिस्पेक्टिव्हली, एजेस ऑफ 5 चिल्ड्रन born at the interval of 3 years each. एजेस ऑफ 5 चिल्ड्रन, पहिल्या चिल्ड्रनचे एज एक्स आपण कन्सिडर केले, दुसऱ्याचं काय होईल बेटा x+3, तिसऱ्या चिल्ड्रनचे एज होईल x+6, चौथ्या चिल्ड्रनचे एज होईल x+12 आणि पाचव्या चिल्ड्रनचे एज आपलं होणार आहे या ठिकाणी x+9 आणि पाचव्या चिल्ड्रनचे एज आपलं काय येणार आहे x+12, ठीक आहे x+12. तर हे त्यांचे एजेस आहेत. आता यांची प्रेझेंट सम काय म्हटलेलं आहे 50 इयर्स. मग आपण त्यांना ऍड करूया, कंडिशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, त्यांचं जे प्रेझेंट सम आहे दॅट इज इक्वल टू 50. ओके, तर यांचा आपण सम करूया x+3, सेकंड चाइल्ड एज, थर्ड चाइल्ड एज काय असेल x+6, 4 नंबरच्या चाइल्ड एज x+9 आणि 5 नंबरच्या चाइल्डचे x+12
यांचं ॲडिशन आपण करूया 50. ठीक आहे, तर या ठिकाणी 5x एक्सच्या टर्म आपण ॲड केल्या. 5x प्लस 3 प्लस 6 9 9 9 18 18 प्लस 12 30 5x प्लस 30 इज इक्वल टू आपल्याला काय मिळाले, मिळतं या ठिकाणी 50. तर 5x इज इक्वल टू काय होईल बेटा, 50 मायनस 30. तर 5x इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी काय मिळाले, 50 मायनस 30 दॅट इज इक्वल टू 20. आपल्याला 5x ची व्हॅल्यू काय मिळत आहे, 20. तर x इज इक्वल टू काय काय असेल, 20/5 दॅट इज इक्वल टू 4. आणि हेच आपला आन्सर या ठिकाणी असणार आहे, कारण त्याने विचारलं होतं व्हॉट इज द एज ऑफ यंगेस्ट चाइल्ड, 4 years. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर ए. हे आपण बाय मेथडनी सॉल्व केलं. आता आपण बाय ऑप्शन्सनी ट्राय करूया. ठीक आहे, आपण पहिला ऑप्शन या ठिकाणी पहिल्यांदा कन्सिडर करूया. काय दिलेलं आहे ऑप्शन पहिलं, 4 years. तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्याने हे जे ऑप्शनमध्ये व्हॅल्यूज दिलेले आहेत ते यंगेस्ट चाइल्ड जे आहे त्याचं एज आहे. ठीक आहे, तर त्यापेक्षा आपण जर पहिल्या ऑप्शनचा विचार केला, पहिल्या चाइल्डचं एज किती आहे, 4 year आहे. तर निश्चितच दुसऱ्या चाइल्डचं 3 वर्षांनी जास्त म्हणजे काय असणार आहे, 7. तिसऱ्या चाइल्डचं एज काय असेल, 10. चौथ्या चाइल्डचं असेल 13 आणि पाचव्या चाइल्डचं एज काय असेल, 16. यांची ॲडिशन जर केली आपण, सम यांचं जर सम केलं आपण, 4 + 7 11 11 + 10 21 21 + 13 34 34 + 16 यांचं सम किती यायले बेटा, 50 years. आणि हेच आपलं काय असणार आहे, आन्सर आहे. कारण त्याने काय म्हटलं होतं क्वेश्चनमध्ये, त्यांच्या प्रेझेंट एजची सम काय असणार आहे, 50 years आहे. आणि या ठिकाणी आपलं हेच काय असणार आहे, आन्सर असणार आहे. बाकी या ठिकाणी अदर ऑप्शनमध्ये ते येणार नाही, सम 50. ओके, तर असं बाय ऑप्शन आपण कमी वेळामध्ये काय करू शकतो, काही क्वेश्चनचा आन्सर सॉल्व करू शकतो. ठीक आहे, नाउ लेट अस सी नेक्स्ट क्वेश्चन. नंतरचा क्वेश्चन काय म्हटलेला आहे पहा, अ फादर सेड टू हिज सन. या ठिकाणी थोडं पहा पझल टाइप दिलेला आहे क्वेश्चन. ठीक आहे, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, आय वॉज ॲज ओल्ड ॲज यू आर ॲट द प्रेझेंट ॲट द टाइम ऑफ युअर बर्थ. तर एक वडील त्याच्या मुलाला काय म्हणत आहेत, मी तुझ्या वयाच्या इतका होतो सध्या तू ज्या वयाचा आहेस, ॲट द टाइम ऑफ युअर बर्थ म्हणजे तुझ्या जन्माच्या वेळी, असं म्हणत आहे. ठीक आहे, तर हे फादर त्या मुलाला काय म्हणत आहेत पहा, की मुलाचं जे वय आहे प्रेझेंटमध्ये तेवढंच त्यांचं वय होतं मुलाच्या जन्माच्या वेळेस. ठीक आहे, आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये नंतर, इफ द फादर एज इज 38 years नाऊ. तर फादरचं सध्याचं वय जे आहे ते किती आहे, 38 years आहे. तर द सन्स एज 5 years बॅक वॉज. तर त्याने असं क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे, त्या मुलाचं वय 5 वर्षापूर्वी किती असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण या क्वेश्चनला सॉल्व करूया. आपण असं कन्सिडर करूया की प्रेझेंट एज जे आहे मुलाचं ते आपण एक्स कन्सिडर करू. आता पहा, जेवढं एज असेल बेटा, कोणत्याही पर्सनचं जेवढं एज असतं तेवढ्या वर्षा अगोदर तो काय असतो, जन्मलेला असतो. ठीक आहे, तर जर मुलाचं एज आपण एक्स कन्सिडर केलं तर याचा अर्थ काय होणार आहे, या ठिकाणी एक्स वर्षापूर्वी सन वॉज बॉर्न. ठीक आहे, एक्स वर्षापूर्वी तो मुलगा काय असेल, जन्मलेला असेल. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी कन्सिडर करूया, सपोज प्रेझेंट एज ऑफ सन आपण कन्सिडर केले या ठिकाणी, दॅट इज इक्वल टू एक्स. ठीक आहे, आणि आपण या ठिकाणी आता कंडिशन यूज करूया. ठीक आहे, फादरचं प्रेझेंट एज काय आहे बेटा, 38 years आहे. तर फादरचं एज ॲट द टाइम वेन सन वॉज बॉर्न काय असणार आहे, 38 मायनस एक्स. ओके, त्या ठिकाणी आपण कंडिशन यूज केल्यानंतर काय येईल पहा, कंडिशन काय दिलेली आहे, फादर इज
फादर इज वॉज म्हटलेलं आहे, वॉज as old as son at the present म्हणजे सनचं प्रेझेंट एज आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचे. ॲट द प्रेझेंट ॲट द टाइम ऑफ सन्स बर्थ डेट, ॲट द टाइम ऑफ सन्स बर्थ. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, तर या कंडिशन वरून आपल्याला असं म्हणता येईल की फादरचं जे एज आहे, ठीक आहे, ॲट द टाइम ऑफ वेन सन वॉज बॉर्न, तर ते किती असणार आहे बेटा, 38 मायनस एक्स या ठिकाणी असणार आहे. कारण प्रेझेंट एज फादरचं काय दिलेलं आहे, 38 इयर्स. इथं आपण लिहूया प्रेझेंट एज ऑफ फादर, प्रेझेंट एज ऑफ फादर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 38 इयर्स. ओके, प्रेझेंट एज फादरचं दिलेलं आहे 38 इयर्स. तर या ठिकाणी ॲट द टाइम ऑफ वेन सन वॉज बॉर्न काय एज होणार आहे, 38 मायनस एक्स इज इक्वल टू काय असणार आहे म्हणे, प्रेझेंट एज ऑफ सन दॅट इज एक्स. त्या ठिकाणी पहा बेटा, हे मायनस एक्स तिकडे जाऊन काय होईल, प्लस 38 इज इक्वल टू एक्स प्लस एक्स दॅट इज इक्वल टू 2x. तर x इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 38 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 19. ठीक आहे, 19 इयर्स. तर या ठिकाणी आपण x काय कन्सिडर केलं होतं बेटा, प्रेझेंट एज ऑफ द सन. परंतु आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, सन्स एज बिफोर 5 इयर्स. ओके, आपल्याला काय काढायचंय, एज ऑफ सन बिफोर 5 इयर्स. त्या ठिकाणी पहा आन्सर काय, एज ऑफ सन बिफोर, बॅक म्हणजे काय बेटा, बिफोर 5 इयर्स. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 19 मायनस 5 दॅट इज इक्वल टू आपला आन्सर काय येणार आहे, 14 इयर्स. दिस इज युअर आन्सर, 14 इयर्स. ओके, तर आपल्या या ठिकाणी ऑप्शन नंबर ए आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर. ओके, होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. हा थोडा पझल टाइप होता क्वेश्चन. ठीक आहे, त्याचं उत्तर आपलं काय दिलं आहे बेटा, 14 इयर्स. नाउ लेट अस सी अनदर क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला, ए इज 2 इयर्स ओल्डर दॅन बी. ठीक आहे, काहीतरी कंडिशन्स दिलेले आहेत त्या क्वेश्चन मध्ये आणि त्यावरून आपल्याला त्यांनी काहीतरी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर पहिली कंडिशन या ठिकाणी काय दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, ए इज 2 इयर्स ओल्डर. आता या ठिकाणी ओल्डरचा अर्थ काय होतो, मोठा आहे, वयाने मोठा आहे. ए कोणापेक्षा बेटा, बी पेक्षा ए हा मोठा आहे, किती वर्षांनी, 2 इयर्स, 2 वर्षांनी ओल्डर आहे. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात आलं. तर आपण त्यानंतर काय म्हटलेलं आहे, बी हु इज टॉईस ॲज ओल्ड एज सी. बी हा काय, सीच्या टॉईस आहे. तर आपण असं विचार करू की एचं प्रेझेंटेज आपण एच कन्सिडर करूया, बीच कन्सिडर करूया आणि सीचं प्रेझेंटेज आपण काय कन्सिडर करूया, सी. आणि त्यानुसार आपण कंडिशन्स या ठिकाणी लिहून घेऊया. ठीक आहे, तर लेट प्रेझेंट एजेस ऑफ ए कॉमा बी अँड सी, या तिघांचे प्रेझेंटेजेस आपण आर ए कॉमा बी अँड सी यांचे प्रेझेंटेजेस आपण ए बी सी असेच कन्सिडर करायला. ठीक आहे, तर आता या ठिकाणी पहा, पहिली कंडिशन जी आहे आपली त्यानुसार आपण लिहू शकतो ए इज इक्वल टू बी प्लस 2. कारण ए हा जो आहे तो बी पेक्षा 2 वर्षांनी ओल्डर आहे. ठीक आहे, आणि बी दुसरी कंडिशन काय, बी इज टॉईस ॲज ओल्ड एज सी. बी इज इक्वल टू 2c. तर आपण
सर्व व्हॅल्यू आपण काय करूया, काहीतरी एका व्हेरिएबल मध्ये फाइंड आउट करूया. a इज इक्वल टू बी प्लस 2. ठीक आहे, विचारले का पहा हाऊ ओल्ड इज बी. आपण बी च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. तर यावरूनच आपण ए चे एज काय असेल बी प्लस 2. या ठिकाणी ऑलरेडी भेटले. बी चं प्रेझेंटेज ऑलरेडी बीच आहे. आता सी चं प्रेझेंटेज काय असणार आहे पहा बी च्या फॉर्म मध्ये. हे 2 जे आहे ते डिवाइड मध्ये जाईल. तर यालाच आपण लिहू शकतो सी इज इक्वल टू, आपण लिहू शकतो बी डिवाइडेड बाय 2. ठीक आहे, बी बाय 2. आता आपण या ठिकाणी त्यांचं प्रेझेंटेज इफ द टोटल ऑफ एजेस ऑफ ए बी सी बी 27 दिलेला आहे. तर त्यांचं प्रेझेंट सम या ठिकाणी दिलेलं आहे. त्या तिघांचं प्रेझेंट सम या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा, म्हणजे ए प्लस बी प्लस सी यांची ॲडिशन करावं लागेल आपल्याला. दॅट इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे 27. तर एचं एज काय आपल्याला मिळालेलं आहे बेटा, एचं एज मिळालेलं आहे बी प्लस 2. बीचं आपल्याला काय घ्यायचंय, बी घ्यायचे. ठीक आहे, आणि सीचं एज आपल्याला काय घ्यायचे, बी बाय 2 इज इक्वल टू 27. तर आता या सगळ्यांमधून आपण बी कॉमन काढूया. तर 2 प्लस या ठिकाणी 1 राहील. 3 प्लस 1 बाय 2 इज इक्वल टू काय येणार आहे या ठिकाणी 27. तर आपण या ब्रॅकेटला सॉल्व करून घेऊया. 6 प्लस 1 बाय 2 इज इक्वल टू 27. त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे पहा, बी ब्रॅकेटमध्ये काय मिळेल 7 बाय 2. 7 बाय 2 इज इक्वल टू 27. तर आता आपण सॉल्व करूया. ठीक आहे, सॉरी या ठिकाणी थोडंसं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. इथं काय पहा, या ठिकाणी काय होईल, बी आपण कॉमन काढलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा काय होईल, या ठिकाणी बी जर आपण कॉमन काढलं तर या ठिकाणी 1 प्लस 2 प्लस 1 प्लस 1 बाय 2 असे या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, इज इक्वल टू 27. किंवा आपण असं करू शकतो, या ठिकाणी हे जे 2 आहे पहिल्यांदा आपण तिकडं ते मायनस मध्ये नेलेलं आहे. ठीक आहे, ते आपण मायनस मध्ये नेऊ शकतो इकडं. तर या ठिकाणी 2b प्लस बी बाय 2 इज इक्वल टू या ठिकाणी होईल 25. तर या ठिकाणी आता बी कॉमन काढल्यानंतर 2 प्लस 1 बाय 2 इज इक्वल टू 25. तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे बी ब्रॅकेटमध्ये काय मिळेल पहा 5 बाय 2. 5 बाय 2 इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 25. आता हे 2 तिकडे जाऊन काय झालं परत मल्टिप्लाय होईल. तर बी इज इक्वल टू आपल्याला फायनल व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार आहे 25 इंटू 2 डिवायडेड बाय 5. म्हणजे या ठिकाणी 5 न कॅन्सल केल्यानंतर 10 इयर्स. तर बीचं जे एज आहे प्रेझेंट एज ऑफ बी आपल्याला काय मिळणार आहे आन्सर 10 इयर्स. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. तर या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला काय मिळणार आहे 10 इयर्स. ओके, लेट अस सी अनदर क्वेश्चन. तर या ठिकाणी पहा या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, या क्वेश्चन मध्ये त्याने काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे पहा. 6 इयर्स ॲगो 6 वर्षापूर्वी या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे, द रेशो ऑफ एजेस ऑफ कुणाल अँड सागर वॉज 6:5. तर पहा बेटा या ठिकाणी आपल्याला रेशो कधीचा दिलेला आहे 6 इयर्स ॲगो असं म्हटलेलं आहे त्याने. ठीक आहे, 6 वर्षांपूर्वी. तर आपण या ठिकाणी लिहूया बिफोर 6 इयर्स. बिफोर 6 इयर्स रेशो कोणाचा दिलेला आहे, कुणाल अँड सागर. ठीक आहे, कुणाल अँड सागरचा रेशो दिलाय 6:5.
6:5 म्हणजे काय असतं बेटा, 6/5 म्हणजे या ठिकाणी कुणालची व्हॅल्यू 6 आहे आणि सागरची व्हॅल्यू काय 5 आहे. तर यावरून आपण एजेस लिहू शकतो. एज ऑफ कुणालचं एज आपण या ठिकाणी लिहू शकतो 6x आणि एज ऑफ सागर या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, एज ऑफ सागर इज इक्वल टू 5x. एज ऑफ सागर काय असणार आहे 5x. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, 4 years hence द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 11:10. आता पहा बेटा, हे आपल्याला 6 वर्षांना अगोदरचे एजेस मिळालेले आहेत. आता आपल्याला प्रेझेंट एजेस यांच्या अगोदर आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. इन प्रेझेंट मध्ये काय होणार आहे पहा, इन प्रेझेंट एज ऑफ कुणाल काय होणार आहे या ठिकाणी पहा, प्रेझेंट एज ऑफ कुणाल या ठिकाणी आपल्याला मिळेल 6x + 6, कारण 6 वर्षा अगोदर बिफोर काय होतं एज 6x. आणि प्रेझेंट एज ऑफ सागरचा आपल्याला प्रेझेंट एज या ठिकाणी काय मिळणार आहे 5x + 6. ठीक आहे, 5x + 6 हे त्यांचे आपल्याला काय मिळाले बेटा, प्रेझेंट एजेस मिळालेले आहेत. ठीक आहे. आता त्यांनी नंतर कंडिशन आपल्याला दिलेली आहे, 4 वर्षानंतर त्यांचा रेशो दिलेला आहे. ठीक आहे, आफ्टर 4 इयर्स रेशो काय होईल पहा, रेशो कुणाल डिवायडेड बाय सागर या दोघांचा रेशो. कुणालचं एज प्रेझेंट मध्ये किती आहे 6x + 6, अजून 4 वर्षांनी काय होणार आहे +4, आणि सागरचं 5x + 6 + 4. हा रेशो किती दिलाय 11:10 दिलेला आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी पहा, कुणालचं एज काय होईल 6x + 10 आणि सागरचं काय होणार आहे 5x + 10 रेशो मध्ये. ठीक आहे. आता आपल्याला याला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, याला आपण सॉल्व्ह करूया. तर सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल पहा, याला आपण सॉल्व्ह मिळणार आहे. ठीक आहे. तर पहा, कुणाल आफ्टर, हे आपला रेशो आहे आफ्टर 4 इयर्स कुणाल डिवायडेड बाय सागर. कुणालचं एज काय 6x + 10 आणि सागरचा आपल्याला काय मिळालेला आहे 5x + 10. हा रेशो आपल्याला दिलेला आहे 11/10. ठीक आहे. तर आपण याला सॉल्व्ह केल्यानंतर 10 या साईडला येईल, या ब्रॅकेटला मल्टी होईल 6x + 10 ला, आणि हा जो खालचा ब्रॅकेट आहे तिकडे जाऊन 11 ला मल्टिप्लाय होईल 11 5x + 10. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया. तर या ठिकाणी काय येईल बेटा 60x + 100 इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 55x + 110. तर हे 100 अदर साईडला जाऊन काय होईल -55 इकडे येऊन काय होणार आहे मायनस. तर 60x - 55x इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 110 - 100 दॅट इज इक्वल टू 5x इज इक्वल टू 10. तर आपल्याला यावरून x ची व्हॅल्यू काय मिळेल 10/5 दॅट इज 2. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 2. तर त्याने असं विचारलेलं आहे, व्हॉट इज द सागर एज ॲट प्रेझेंट. एज ऑफ सागर पहा, प्रेझेंट एज ऑफ सागर कुठं या ठिकाणी आपण लिहिलं होतं. प्रेझेंट एज ऑफ सागर काय आहे, प्रेझेंट एज ऑफ सागर दॅट इज काय होतं 5x + 6 होतं. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू ठेवूया 5 × 2 + 6 दॅट इज 16 इयर्स. तर प्रेझेंट एज ऑफ सागर काय येणार आहे बेटा 16 इयर्स. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. तर पहा बेटा, या क्लासमध्ये आपण डिफरंट क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 21 ते क्वेश्चन नंबर 25 पर्यंत आपण क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तर हे सर्व क्वेश्चन प्रॉब्लेम्स ऑन एजेस या टॉपिकवरती आहेत आणि आपण यामध्ये डिफरंट कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत क्वेश्चनमध्ये. काही क्वेश्चन आपण रेशो दिलेला असतो क्वेश्चनमध्ये, काही क्वेश्चन आपण पाहिले ज्यामध्ये थोडं पझल टाईप विचारलं होतं. ठीक आहे. हे सर्व महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्लासमध्ये अजून आपण काही अशाच
प्रॉब्लेम्स ऑन एजेसचे जे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत वेगवेगळे ते आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.